नमस्कार, मी दीपा ललित कासट, यशश्री सोशल फाउंडेशनची अध्यक्ष आहे. आणि तुम्ही विचारल्याप्रमाणे सांगते आहे, की या प्रभागात फिरताना मला खूपशा अशा समस्या माहिती पडलेल्या. मेन सगळ्यात मोठी प्रॉब्लेम म्हणजे पाण्याची टंचाई. आणि नाल्या नाल्या खूप खराब आहे, चेंबर खूप फुटलेले आहेत, तिथून मुलं पडतात आहे, त्यांचं किती नुकसान झालेलं आहे. प्रभागात मी 2-3 व्हिडिओ माझ्याकडे आलेले, माझ्या ग्रुपवर पण आलेले. त्याच्यात बघितलेलं की मुलगा पडलेला, त्याला खूप ठिकाणी लागलेलं, चेंबर तुटलेले. माजी नगरसेवकाच्या नावाने त्याची आई इतकी ओरडत होती, की "काय केलं या लोकांनी? इतक्या वर्षापासून काम काय केलेलं?" तर हे बघवत नाहीये या प्रभागात फिरल्यानंतर. तेच आता त्या समस्या ज्या आहेत त्या आपण दूर करूया. चेंबर तुटलेले वगैरे जे पण आहे, रस्ते वगैरे, नगरसेवकाचं काम काय असतं? न म्हणजे नळ, म्हणजे गटार, म्हणजे रस्ता. हे सगळे व्यवस्थित असावे आणि नागरिकाला काही त्रास नको. हेच मला म्हणजे सगळ्यांचं हे जे पण आहे, समस्या ज्या पण आहे या प्रभागातील, त्या मला पूर्ण करायच्या आहे. आणि शहराच्या मधोमध असताना सुद्धा हा प्रभाग अविकसित आहे. त्याचं मला खूप खरं वाटतं, की हा एवढा बाकी प्रभागापेक्षा हा प्रभाग जो आहे तो अविकसित आहे. या प्रभागाला चांगलं करायचं आहे, माझी हीच इच्छा आहे. या प्रभागात आहे ना अभ्यासिका नाही आहे. तर अभ्यासिका आपण करूया, जेणेकरून मुलांना तिथे टाईम स्पेंड करू शकतील ते आणि अभ्यास करू शकतील, काही पुस्तकं वाचू शकतील. जे आपण मुलं बघतात आहोत आपण मोबाईलमध्ये, ॲडिक्शन त्यांचं वाढलेलं आहे, जेणेकरून ते कमी होतं. देवाने मला एवढं प्रबळ बनवावं, की मी सगळ्यांच्या ज्या समस्या आहेत ते दूर करू शकू. आणि आणि कुठल्याही प्रलोभनाला माझं नागरिकांशी हे आहे, विनंती आहे, की कुठल्याही प्रलोभनाला जाऊ, बळी पडू नका. आणि मी मतदानासाठी कोणाला पैसा देणार नाही. तुमच्या ज्याही समस्या आहेत त्या दूर करण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेल आणि पूर्ण करेलच 100%. लढते आहे. प्रभाग क्रमांक 10 गट क. माझं चिन्ह आहे मेणबत्ती. लक्ष असू द्या, संधी द्या. तुमचा मतरूपी आशीर्वाद माझ्यावर असू द्या.